23 मार्च 1994चा जी.आर. रद्द करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे आणि या मागणीला अनुसरून मराठा अभ्यासक, आंदोलक आणि समन्वयकांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घ्या. आपल्याबरोबर डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. लाखे पाटील, तुम्ही काय अर्थ लावला की या प्रकारचा जी.आर. रद्द करणं किंवा तत्सम त्यातील एक जात आहे 2% जे आरक्षण आहे ते देखील रद्द करणं? मुळामध्ये SC ST हे दोनच आरक्षण हे कॉन्स्टिट्युशनल आहेत. ओबीसी किंवा इतर जे आरक्षण आहे ते स्टॅट्युटरी आरक्षण आहेत. घटनेप्रमाणे त्यांना स्टॅट्युटरी आरक्षण असं म्हणलं जातं. आता 1994चा हा जो जी आर आहे आणि जो काय आदेश आहे तर तो आदेश रद्द करा अशी जी काही मागणी या ठिकाणी केली जात आहे, ही मागणी करताना ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेब सराटे नावाचे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी या संदर्भामधील याचिका यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी पेंडिंग आहे. आता पुन्हा तशीच मागणी करणं आणि त्यामुळं समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणं हे काही संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही. कारण की तो जो काही मूळ मागणी आहे आणि मूळ जी काही याचिका आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आणि जर कुणाला ही मागणी करायची असेल तर त्यांनी वैयक्तिक ती जी काही याचिका तिथं आहे त्या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली पाहिजे. आणि माझी विनंती आहे आणि माझी जाहीर या ठिकाणी आव्हान आहे की हे जे काही अशा पद्धतीची मागणी आहे ती सकळ मराठा समाजाची मागणी नाही आहे. आम्ही आंदोलन करतो, आम्ही याचिका करतो, तर समाज म्हणून करत नाही. वैयक्तिक याचिका करते अभ्यासक किंवा वकील म्हणून करतो, याचा संबंध आमच्या वैयक्तिक व्यक्तीशी असतो. तर ही जी काही मागणी कोणी आंदोलक करतायत ती त्यांनी वैयक्तिक मागणी केली पाहिजे. तिचा आणि मराठा समाजाचा काही संबंध आहे का? बिलकुल संबंध असू शकत नाही. आणि जे ही मागणी करतात त्यांना माझी विनंती आहे त्यांनी स्वतः एक हस्तक्षेप याचिका बाळासाहेब सराटे यांच्या जी काही मूळ याचिका आहे तिच्यामध्ये दाखल केली पाहिजे. आणि परत मी सांगतो की जे काही RSS विचाराने प्रेरित होऊन बाळासाहेब सराटे वेगवेगळ्या पद्धतीने याचिका करतात, ती मागणी आणि ही मागणी या दोन्ही मागण्या एका जातकुळीच्या आहेत. 1994चा जी.आर. रद्द झाल्याने त्याच्यातील ज्या जाती आहेत भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमध्ये आरक्षण जे धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला दिलं गेलेलं आहे ते रद्द होऊ शकतं. मुळामध्ये गेल्या काही दिवसापासून विशेषतः गेल्या 2 वर्षामध्ये नाहक या जी.आरहून देशाचे एक ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना बदनाम करण्याची मोहीम विशेषतः मराठा समाजामधून होते. तो मध्ये आलेला नामदेव जाधव असेल किंवा आता जी काही मागणी करते तर यांचे जे काही अंधसमर्थक आहेत ते ह्या जी.आरसाठी शरदचंद्रजी पवार यांना दोषी ठरवतात. परंतु आपण हे समजून घेतलं पाहिजे की मूळ धनगराचा आणि वंजारी समाजाचा जो काही NT मध्ये समावेश झाला तो समावेश शरद पवारांच्या जी.आरमुळे झाला नाही, तर तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी 4 ऑगस्ट 92 रोजी जो काही मूळ जी.आर काढला होता त्यांच्या सरकारमध्ये त्यामुळं हा समावेश झालेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठलंही शासन असेल तर त्या काळामध्ये जी मागणी समोर येते, जी वैधानिक असते, कायद्यामध्ये बसते, तीच मागणी शासन आदेशाच्या रूपानं त्या ठिकाणी येते. आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना ही मागणी योग्य वाटली म्हणून 92 साली त्यांनी समावेश केलाय. त्याचं सुसूत्रीकरण पुढच्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्या जी.आरच्या माध्यमातून केलं. पण शरदचंद्रजी पवार साहेबाला यामुळे झोडपणं आणि तो जी.आर रद्द करणं ते अतिशय चुकीचं आणि माहिती नसलेलं आणि अज्ञानातून मागणी या ठिकाणी मी नमूद करतो. हे रद्द होऊ शकतं का? 2% आणि या देशामध्ये कुठलंही आरक्षणामध्ये जात घालायची असेल किंवा जात काढायची असेल, SC आणि STचं आपण सध्या सोडून देऊ, 340 प्रमाणे जो काही केंद्रामध्ये ओबीसीचा आयोग स्थापन झालाय त्याला कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिलेला आहे. त्या आयोगाचं हे काम आहे. आता घटनेप्रमाणे जे काम आहे त्या आयोगाला दिलंय आणि तो आयोग राष्ट्रपतीद्वारा काही विनंती आली तरच कार्यान्वित होतो. तर ज्यालाही कोणाला अशा पद्धतीची मागणी करायची या ठिकाणी माझी या ठिकाणी विनंती आणि आव्हान आहे की जे हा जी.आर रद्द करा अशा पद्धतीची मागणी करतात तर त्यांनी फक्त तोंडाच्या वाफा या ठिकाणी दडू नये, समाजामध्ये भांडणं लावू नये. जर त्यांनी खरंच सिरियस असतील तर त्यांनी ही रद्द करण्यासाठी केंद्राचा जो ओबीसी आयोग आहे त्याच्याकडे त्यांनी स्वतःच्या नावानं त्या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे की आमची अशी मागणी आहे की ह्या जी.आरमध्ये ह्या जातीचा समावेश झालेला आहे आणि त्या जाती त्यातून वगळा. आणि त्यानंतर तो आयोग त्यावर निर्णय घेईल.
त्यावर सुनावण्या घेईल आणि तो त्या आयोगाचा अधिकार आहे. इथं कुणीही बोलून किंवा अशा पद्धतीची मागणी करून कुठलीही जात त्यामध्ये जात नाही किंवा वगळली जात नाही. दरम्यानच्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जे 2 GR निघाले, न्यायमूर्ती शिंदे समितीचा शासन आदेश असेल किंवा आता जो काही 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहेत, हे कायदे नाही आहेत, हे शासन आदेश आहेत. शासन आदेश हा कधीही कायद्याला सुपरसीड करू शकत नाही, कायदा बदलू शकत नाही. पण हो, कायदा हा शासन आदेश बदलू शकतो. त्यामुळे हे जे काही 2 शासन आदेश आहेत हे कायदा नाही. आणि जर तुम्हाला एखादी जात त्यामध्ये घालायची असेल ती कायदेशीर पद्धतीने घालावं लागेल किंवा काढायची तर कायदेशीर पद्धतीने घालावं लागेल. आणि यासाठी एकच प्लॅटफॉर्म आहे, राष्ट्रीय ओबीसी आयोग, ज्याला घटनात्मक दर्जा आहे, त्या पुढं अर्ज करावा लागेल आणि तरच ही प्रक्रिया सुरू होईल. आणि त्यानंतर त्याचा काही जो काय आहे, कारण घटनेबद्दल सांगितलेलं आहे 10 वर्षानंतर काही जाती वगळल्या पाहिजेत, काही जाती त्यामध्ये ऍड केला पाहिजे. परंतु यासाठी वैधानिक प्रक्रिया आहे आणि त्या वैधानिक प्रक्रियेचा अवलंब जे कोणी अशा पद्धतीची वेग मागणी करतात हवेमध्ये तर त्यांनी करावा, असं माझं या ठिकाणी जाहीर आव्हान आहे. काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, खरंच कायदेशीर दृष्ट्या ते डोळ्यासमोर ठेवून हे वक्तव्य केलं आहे का, याच्या मागची काय पार्श्वभूमी असेल असं वाटतं? यामध्ये 2 गोष्टी दिसत आहेत मला. एक तर बीड जिल्ह्याचं सामाजिक राजकारण याच्यामध्ये प्रामुख्यानं कारणीभूत आहे असं मला दिसतं. एकीकडून पंकजाताई मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा त्यांनी ज्याच्या मागं आहेत असं सांगितलं जातं ते लक्ष्मण हाके असतील, यांच्या माध्यमातून जे काही अवास्तव वक्तव्य केले जातात त्याला उत्तर म्हणून हे असू शकतं, ते बोलतायत म्हणून असं. हा एक त्यामध्ये सामाजिक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की फ्रस्ट्रेशनमधून सुद्धा असं केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीची मागणी ज्याचा पूर्ण अभ्यास आहे तो करू शकतो आणि तो त्यासाठी वैधानिक प्लॅटफॉर्मचा उपयोग करेल. जाहीर सभेतून अशा पद्धतीचे भाषण करणार नाही, कारण त्याला माहिती आहे यातून काहीच होणार नाही. पण ही जी मागणी केली जाते ही फक्त सामाजिक तणाव वाढण्यासाठी, काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं म्हणून आणि अज्ञानातून केली जाते. जी मागणी करतायत त्यांनाही याची प्रक्रिया माहीत असेल असं मला वाटत नाही. म्हणून कुणीही हे जे काय आहे आरक्षणाचं हत्यार हे कुलीत आहे, हे कुलीत जपून वापरलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण दुसऱ्या त्या ठिकाणीच म्हणतोय की प्रगत जाती सुद्धा वगळल्या पाहिजेत, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यामध्ये प्रगत जात जर वगळायची असेल तर कुणबी ही जातच वगळली जाईल. त्यातून जो काही मनोज जरांगे यांनी प्रगत जाती जे वगळायला सांगितलंय, विनंती केली समजा, किंवा तर त्याच्यामध्ये कुणबी हेच अगोदर येते वगळायचे म्हणजे निश्चित जर जाती वगळायच्या आणि प्रगत जात जर वगळायची असेल तर प्रगत जातीमध्ये पहिल्या ज्या काही 1-2 जाती राहतील त्यामध्ये कुणबी जाती प्राधान्याने राहील, हे अभ्यासक म्हणून या ठिकाणी सांगतो. म्हणून एकीकडं कुणबी असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही आंदोलन चालवतोय, आमचे समाज बांधव चालवत आहेत, ज्याचा आणि मराठा समाजाचा आज तरी काही संबंध उरलेला नाही. मराठ्यांना आरक्षणाचा विषय त्यांनी सोडून दिलेला आहे. म्हणून एकीकडे मागणी करायची कुणबी आहेत, आमचं कुणबी कुळ आहे म्हणून आम्हाला कुणब्यामध्ये घ्या, आणि दुसरीकडे मागणी करायची की कुणब्याचंही प्रगत जात म्हणून आरक्षण रद्द झालं पाहिजे. तर हे विसंगत आहे, अज्ञानातून आहे. आणि आपण काय करतोय किंवा फ्रस्ट्रेशन मधून हे बोलतोय का हे यातून ध्वनित होतंय. याच्या मागे कुठलाही साधार वैधानिक आधार नाही, कायदेशीर आधार नाही आणि अभ्यासाचा आणि याचा तर कवडीमोल संबंध नाही. मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झालेत असं का वाटतं तुम्हाला? मुळामध्ये आमचं सुरुवातीपासूनचं जे काही आंदोलन होतं मराठवाड्यामध्ये, हे हैदराबाद संस्थांमधील जो मराठा आहे, आता हे आज सांगितलं जातं की त्या ठिकाणी सगळे कुणबीच होते, हे दादांत खोटं आहे. औरंगाबाद गॅजेटमध्ये 1884च्या त्या ठिकाणी कुणबी दाखवलेलं आहे, ते फक्त औरंगाबाद जिल्ह्याचं गॅजेट आहे. पण त्यानंतरचे जे गॅजेट आहेत 1901 असेल, 1911 असेल, 1921 असेल, 1931 असेल, यामध्ये मराठा आणि कुणबी ह्या वेगवेगळ्या जाती दाखवलेल्या आहेत. काकासाहेब कालेलकर आयोग असेल, मंडल आयोग असेल, पहिला BG देशमुख कमिशन असेल, या सगळ्यांनी सुद्धा कुणबी आणि मराठा ही वेगळी जात दाखवलेली आहे. त्या दोन्ही जाती एकत्र नाहीत. त्यामुळं ह्या ज्या पद्धतीने ही मागणी केली जाते की सरसगट मी 3 कोटी मराठे आरक्षणामध्ये घातले, मराठवाड्यातला सगळाच मराठा आरक्षणामध्ये गेला आणि आता 6 कोटी जाईल, ह्या फक्त राजकीय थापेबाजी आहे, हिला कसलाही आधार नाही. 2 सप्टेंबरचाही जो शासन आदेश आहे किंवा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याचा जो काही न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमली होती, त्या दोन्हीचा मूळ आधार जो आहे हा आधार 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी असतील
रक्त नात्याचा संबंध प्रस्तावित होत असतील तेही वडिलाकडून, तर त्यांना प्रमाणपत्र देणं एवढंच आहे. आणि मधल्या काळामध्ये काही लोकांनी त्यामध्ये मराठा लावून घेतला असेल, कारण मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदीच निघत नव्हत्या, ती दुरुस्ती करणे याचं आहे. यामध्ये ह्या दोन्ही शासन आदेशांमुळे एकही मराठा त्यामध्ये जात नाही. आणि जी काय आपण मागणी करतोय तिचा सत्यांश लक्षात आलाय की मराठी त्यात जात नाहीत, पण खोटं जे काही नॅरेटिव्ह पसरवलंय ते चालू ठेवायचं. हा अंतर्गत जो काही संघर्ष असतो आपल्या स्वतःच्या मनामध्ये, हे किती दिवस आपल्याला खोटं 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 लोकांमध्ये बोलावं लागेल की 58 लाख नोंदी सापडल्या, 6 लाख मराठी आरक्षणामध्ये आले आणि सगळा मराठवाडा मी आरक्षणामध्ये घालून टाकला. हे जे काही राजकीय अज्ञानातून आणि स्वतःचं महत्व टिकवण्यासाठी आणि मी आंदोलनातून काहीतरी मिळवून दिलंय हे सांगण्यासाठी, पण धादांत खोटं सांगण्यासाठी जो प्रयत्न होतोय त्यातून फ्रस्ट्रेशन वाढलंय. आणि आता आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. 2 सप्टेंबरला मराठ्याचं आपण आझाद मैदानामध्ये पानिपत केलंय. हे लक्षात आल्यानंतर आता इतर जातीचं आरक्षण रद्द करा, ह्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा, त्या जातीचं काढा, आणि नवरा मेला तर हरकत नाही, पण सवत रंडकी झाली पाहिजे. म्हणजे काय प्रगत जात त्या ठिकाणी कुणबी आहे तिचंही आरक्षण रद्द झालं पाहिजे, अशी दुर्दैवानं मागणी यातून पुढे येतं. आणि सगळं जे काही लक्षण आहे ते फ्रस्ट्रेशनचं लक्षण आहे, दिशाहीनतेचं लक्षण आहे आणि अभ्यासहीनतेचं लक्षण आहे, वैधानिक माहिती नसल्याचं लक्षण आहे, कायद्याचं अज्ञान असल्याचं लक्षण आहे. म्हणून ही मागणी केवळ फ्रस्ट्रेशन आहे, हे माझं या ठिकाणी ठाम मत आहे. मनोज जरांगेच्या युवा वक्तव्याकडे मराठा समाज कसं बघतो? म्हणजे समन्वयक तुमचं तर सगळा गोलमेज परिषद झाली नुकताच संभाजीनगरमध्ये, तुमची काही बातचीत झालेलीच असते. बघा, मुळामध्ये जो काही सगळे सोयरेचाही शासन आदेश या ठिकाणी काढला होता, ड्राफ्ट नोटिफिकेशन, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की ह्या ड्राफ्ट नोटिफिकेशन मधून मराठा समाजाला फायदा होणार नाही. कारण शब्द जरी बदलले त्यामध्ये, त्याचा अर्थ एकच होता की पैतृक जर तुमचं म्हणजे पॅरेंटल साईडनी तुमचे नातेसंबंध असतील कुणब्याबरोबर तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. 2 सप्टेंबरचा जो आहे शासन आदेश, त्यामध्ये वर मराठा टाकलंय, हैदराबाद गॅजेट टाकलंय, पण तो शेवटी शासन आदेश 2 नंबर पेजवर काय म्हणतोय, कुणबी असेल, कुणबी नोंद मिळेल त्यालाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं. म्हणजे याचाही मराठा समाजाचा काही संबंध नाही. आणि त्यामध्ये हैदराबाद गॅजेट जरी टाकलेलं असलं तर हैदराबाद गॅजेटमध्ये नावानिशी कुणाची नोंदच नाही. जे काय मी या ठिकाणी उल्लेख केला औरंगाबाद जिल्हा गॅजेटरचा 1884चा, त्यामध्ये कुणब्याची संख्या एवढी होती. याचा अर्थ तुम्ही आज कायद्याने सिद्ध करू शकत नाहीत. म्हणून पहिल्या पेजवर त्या ठिकाणी वाचा जे टाकलंय 1, 3 आणि 10 हे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन आहे. मला स्वतःला अर्ज करावा लागेल आणि मला स्वतःला माझी जात सिद्ध करावं लागेल तरच ते ठिकाणी होईल, नाही तर होणार नाही. म्हणून आमचं ठाम मत आहे गोलमेज परिषदेनंतर आणि अभ्यासानंतर याचा आणि मराठा समाजाचा दुरान्वयी संबंध नाही. मराठा समाज यामधून सोडून टाकलेला आहे आणि मराठा समाज म्हणून जे आंदोलन चालवलं जातंय त्यामध्ये नाहक मराठा समाज भरडला जातोय. हे आंदोलन मराठा समाजासाठी नाही. जे कुणबी आहेत याचे जे नेते आहेत ते स्वतः कुणबी आहेत, त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि कुणब्यांनी प्रमाणपत्र दिलं पाहिजे, कुणब्याचा गोतावळा वाढला पाहिजे, एवढाच त्यामधला उद्देश आहे. एकही मराठा त्यामध्ये जात नाही. पण मराठा समाजाला माझं आव्हान आहे की काही तरुण ज्यांना हे कळतच नाही ते यामध्ये पाठिंबा देत आहेत, पण ज्यांना कळतंय, ज्यांच्या आता लक्षात आलंय त्यांना कळायला लागलंय. कारण मराठवाड्यातल्या 7200 गावामध्ये साधी एकही नोंद मिळालेली नाही. ज्या 46,000 नोंदी मिळाल्या आहेत मराठवाड्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे कमिटीनंतर, त्यापैकी एकही नोंद ही 7200 गावामध्ये नाही, हे अधिकृतपणे सांगतो मी. त्यानंतर त्याहून जे 2,39,000 प्रमाणपत्र वितरित झाले त्यातले 60% प्रमाणपत्र एकट्या बीड जिल्ह्यामधले आहेत. व्हॅलिडिटी किती आहे? 8,300 आहे. म्हणजे शेवटी व्हॅलिडिटी जर झाली नाही त्याचा नोकरीत उपयोग नाही, शिक्षणात उपयोग नाही. म्हणून हे जे काय आंदोलन मराठा समाजाच्या पाठिंब्यानं, मराठा समाजाच्या पैशानं आणि मराठा समाजाला बनवून जे चालू आहे त्याचा मराठा समाजाला काही फायदा नाही. जे कुणबी असेल, कुणबी रक्त नाते संबंध सिद्ध करण त्यांनाच फक्त त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. आणि त्यासाठी आंदोलनाचा अतिशय चतुराईनं उपयोग करून घेतला जातोय आणि मराठ्याला नादी लावून घेतलं जातंय. आणि जो मराठाचा मूळ आरक्षणाचा अजेंडा होता तो या ठिकाणी सोडून दिलेला आहे. आणि तो पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही गोलमेज परिषदेमध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे की मराठ्यांना आरक्षण कसं मिळालं पाहिजे, यासाठी आमचा लढा या ठिकाणी चालू आहे. जरांगेंनी जे GR रद्द करण्याचं वक्तव्य केले त्याच्यावरती मराठा समाजाची भूमिका काय आहे? मी यापूर्वी सांगितलं, नाव घेण्यापेक्षा जेही कुणी अशी मागणी करतायत त्यांनी ही मागणी वैयक्तिक हस्तक्षेप याचिकेच्या द्वारे उच्च न्यायालयापुढे मांडली पाहिजे. त्यांनी ही मांडणी वैयक्तिकरित्या नॅशनल OBC कमिशन पुढे मांडले पाहिजे. याला आणि समाजाला जोडणं हे अतिशय चूक आहे आणि त्याचा आम्ही
त्याचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. मराठा समाज म्हणून हे काही जातीय वक्तव्य आहेत, स्त्रियाच्या विरोधातले वक्तव्य आहेत. याचा छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे, राजमाता जिजाऊचे मावळे आणि तारा राणीचे मावळे म्हणून आम्ही कुठेही समर्थन करत नाही. आमचं याला समर्थन नाही. आणि मराठा समाजाचा अशा कुठल्याही याला पाठिंबा असेल विचारी मराठा समाजा असं मला वाटत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन पुढे जाण्याची आम्हाला शिकवण दिलेली आहे. म्हणून जे कोणी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात त्यांना माझं परत जाहीर आव्हान आहे, त्यांनी स्वतःच्या नावानं उच्च न्यायालयामध्ये जी बाळासाहेब सराटेची केस आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करावी. आणि आणखीन एक याचिका त्यांनी एक अर्ज राष्ट्रीय ओबीसी आयोगासमोर दाखल करावा. आणि त्यांना जे जे वाटतं ते त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक नावाने त्या ठिकाणी करावं. मराठा समाजाला यामध्ये भरडून घेण्याचा किंवा ओढून नेण्याचा त्यांनी काहीही प्रयत्न करू नये. आणि हे पुढच्या काळामध्ये यशस्वी होणार नाही, या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. एकूणच मनोज जरांगे यांनी 1994च्या बाबत जो GR बाबत वक्तव्य केलेलं आहे त्याला मराठा समाजाचा पाठिंबा नाही आहे आणि ती त्यांची व्यक्तिगत जबाबदारी आहे आणि ती त्या पद्धतीने त्यांनी पार पाडली पाहिजे, असं समन्वयक संजय लाखे पाटील यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.